दुपारची वेळ. मला बाहेर कोणीतरी शोधित आहे असे मुलीने सांगितले. मी अजून जेवलो नव्हतो, पण तसाच बाहेर आलो. कुणीतरी कुळवाडी माझी कुळ्याची पडीक जमीन वसविण्याच्या इच्छेने तर आला नसेल ना, अशी कल्पना माझ्या मनात येऊ लागली. मी बाहेर आलो. एक म्हातारा भटजी माझ्या दृष्टीस पडला. का कुणाला ठाऊक. मला असं वाटलं की याने माझ्याकडे जमिनीची मागणी केली तर किती छान होईल. मातृवियोगाने तळमळणाऱ्या मुलासारखीच मला त्याची मुद्रा दिसली. ती जमीन जशी वैराण आणि भयान, तसाच हाही वैराण आणि भयान. कसली तरी तळमळ, कसला तरी ध्यास त्याच्या केबिलवाण्या नजरेत तरळत होता. रुंद हाडापेराची त्याची ती कणखर काठी किंचित वाटलेली दिसत होती. केस पिकलेले होते, परंतु कोणत्या तरी प्रबल मानसिक शक्तीचा विकास त्याच्या देहात अतिशय झाला असून तो आपल्या वार्धक्यावर विजय मिळवत आहे असे पाहणाऱ्याला तर वाटत होते. कोणत्या तरी उच्च वेडाच्या मागे लागून कंगाल झालेल्या माणसाच्या मुद्रेवर जी अंतर्मुख तादात्म्याची भोग परामुक्तेची छटा चमकते, ती बऱ्याच प्रमाणात त्याच्या तोंडावर झळकत होती. त्याने मला नमस्कार केला. मी त्याला आत आणून बसवीत विचारलं, काय, कुठून आलात आपण? माझ्याकडे काही काम होतं का आपलं? मी आत्ताच कुळ्याहून आलो आहे आणि माझं तुमच्याकडेच काम आहे. आपलं जेवण वगैरे तर झालं नसेलच. आधी आपण जेवून घेऊयात व नंतर सावकाश बोलत बसूयात. नाही नाही, तसं नको. आपल्याकडे मला काही महत्वाचं बोलायचं आहे आणि ते बोलल्याशिवाय मला घास चालायचा नाही. मग तसंच करू. बरं, पण आपलं काम तरी मला सांगा. माझं काम, पण तसं पाहिलं तर ते तुमचंही कामच आहे. तुम्ही ते खात्रीने कराल अशी आशा वाटत असल्यामुळे मी येथवर उपाशी चालत आलो आहे. तुमची कुळ्याची जमीन आत्ताच पाहून आलो आहे. खरंच की काय? तिची लागवड करण्याचा तुमचा विचार आहे वाटतं. होय, तुमची जमीन मला हवी आहे. आहा, आत्मविश्वासाने उच्चारलेले त्या कंगाल माणसाचे ते शब्द मला किती स्फूर्तिदायक वाटले. लोकांनी नको म्हणून टाकलेली माझी काळी सावळी गरीब जमीन तिला हा इसम मागणी घालतो आहे आणि तीही सन्मानपूर्वक. माझी जमीन धन्य की मी धन्य. माझे हृदय तर आनंदाने नाचू लागले. मी त्याला आवरीत म्हटले, तुम्हाला पसंत पडली आहे ना ती जमीन? कृष्णा बाबा, जी ओवाळून टाकावं तुमच्या जमिनीवरून. किती आम्ही दुष्ट. तुमची जमीन म्हणजे मधानं भरलेलं मोहोळ, पण ते आमच्या लोकांना नको आहे. तिथं आम्ही डुंकूनही पाहत नाही. तिथं पीक काढायचं तुम्ही निश्चित ठरवलं आहे का? अगदी निश्चित. आज महिनाभर मी सगळीकडे शोधत होतो, पण जे मिळत नव्हतं ते मला इथं मिळालं आहे. पण येथील अडचणी तुम्ही लक्षात घेतल्या आहेत का? नाहीतर आज कामाला लागाल आणि थोड्याच दिवसांनी कंटाळून निघून जाल. तसं कसं होईल बरं? तुम्हाला वाटतं का की मी हा निश्चय उडत उडत केलेला आहे? आज 2-3 दिवस मी तुमच्या जमिनीचा अभ्यास करीत होतो. मग तिथल्या अडचणी तुम्हाला माहित झाल्या ना? हो, तिथं हिवतापाचं प्राबल्य आहे. जवळपास पाणी नाही, लोकांची वस्ती नाहीये, पीक काढलं तरी जनावरांची भीती आहे. या सगळ्या अडचणी पाहून मी आलेलो आहे. आणि असं असून देखील तुम्हाला ती जमीन हवी आहे. तुम्ही ती जमीन वसवू इच्छिता? हो. तुम्हाला मी दरवर्षाला खंड म्हणून काय देऊ तेवढं फक्त सांगा. हे पहा भटजी, तुम्ही वर्षभर काही देऊ नका. तुम्ही नुसती जमीन लागवडीला आणली तरी मी माझं मोठंच कार्य झालं असं समजेल. तुमचा खंड मला नको आहे. कितीतरी कुळवाड्यांनी माझी जमीन टाकाऊ ठरवली होती. त्याच जमिनीबद्दल मी तुमच्याकडून सुरुवातीलाच खंड घेणं मला बरं दिसत नाहीये. तुमची जमीन टाकाऊ? कोण करंट असं म्हणत होते बरं? तुमची जमीन म्हणजे सोन्याची खाण आहे, सोन्याची खाण. जमीन ओळखायला देखील भाग्य लागतं महाराजा. तुमच्या त्या सुपीक जमिनीचा फायदा घेऊन मी तुम्हाला काही देऊ नये हे कसं बरं शक्य होईल? असं असेल तर तुम्हाला जे योग्य वाटेल ते मला द्या, पण काही न दिलं तरीही चालेल. जमीन चांगली लागवडीला यावी एवढीच माझी इच्छा आहे. तेवढी मात्र तुम्ही पुरवली तरी मी तुम्हाला धन्यवाद देईन.
यावर्षी मी तुम्हाला 200 रुपये देईन. जास्त दिले असते, परंतु नवीनच वर्ष असल्यामुळे सुरुवातीला बरंच काम करावं लागेल मला. माझ्या जमिनीला तुमच्यासारखा माणूस लाभणार हेच माझं भाग्य. तुम्ही देणार असलेले पैसे मी जमिनीच्या ऊर्जितावस्थेसाठीच मोडेन. पण मला एक सांगा, इतक्या म्हातारपणी तुम्ही जमिनीच्या लागवडीसारखं कठीण काम करू शकणार का? तुम्हाला खरंच वाटतं का मी म्हातारा आहे? माझे केस पिकले आहेत, माझी साठी उलटली आहे हे खरं, परंतु 25 वर्षाच्या जवानाची हिंमत माझ्या अंगी आहे, समजलं का? तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण भूमातेच्या सानिध्यात माझा सगळा जन्म गेल्यामुळे माझ्या शक्तीला अजून म्हातारपण नाही आलं. जी झाडं मी लावली आणि वाढवली, त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या तारुण्याचा माझ्या मनावर, माझ्या देहावर एवढा परिणाम झालेला आहे. मला अजून वाटतं की तुमच्या त्या रखरखीत जमिनीची एका वर्षात मी चांगली बाग करून सोडेल. आज माझ्या बरोबर यायला तुम्हाला सवड आहे का? मी तुम्हाला माझी योजना सांगणार होतो. तुम्ही मला वेडा ठरविणार, पण माझं वेळ ऐकून घेतल्यानंतर तुम्हाला खात्रीने समाधान वाटेल, कारण माझ्याप्रमाणेच जमिनीची दुःख तुम्हालाही कळतात ना. हो हो, अवश्य येईन ना. संध्याकाळच्या गाडीनं आपण जाऊयात. भटजीला आनंद झाला. आपली इच्छा पुरी होत असल्याचे पाहून तो समाधानाने माझ्या बरोबर जेवला. सांवर्डीच्या स्टेशनवर 3च्या गाडीत आम्ही चढलो. पुण्याला पोहोचायला आम्हाला तासभर तरी लागणार होता. एवढ्या अवधीत आम्ही कितीतरी बोललो. माझी जमीन येणाऱ्या जाणाऱ्या थोडक्या इसमांनी का पाहिली असेल, पण ती वसवण्याची बुद्धी कोणालाही झाली नाही. आणि हा म्हातारा भटजी कुठचा कुणाला ठाऊक त्या वैरान भूमीला भुलतो काय आणि माझ्याकडे येऊन मला पैसे देण्याचे कबूल करून तिला मागणी घालतो काय? हे सगळेच कसे विचित्र. गाडी भयानक आवाज काढीत जात होती. पिकलेले शेते, पाण्याने भरलेल्या नद्या, वृक्षराजींनी सजलेले डोंगर आणि माडांच्या विस्तीर्ण राया भराभर मागे पडत होत्या. दूरवर मध्येच समुद्र किनाऱ्याचे एखादे दृश्य दिसून थोड्या वेळाने ते अदृश्य होत असे. भटजी, तुमचं नाव काय आहे ते अजून तुम्ही सांगितलं नाही. भटजींची विचारतंद्री मोडण्याकरता मी म्हटलं, महाराज, माझ्यासारख्या दरिद्री माणसाचं नावगाव कशाला विचारता? नावगाव सांगण्यात भूषण असलं तर ते सांगायचं ना. भटजी, तुमची इच्छा नसली तर नका सांगू. कसं कसं होईल? तुम्ही एवढ्या उत्सुकतेने विचारता, मग तुमच्या मनाचा विरस कसा करू मी? सहानुभूतीने चौकशी करणारे माणसं तरी आता कुठं बरं सापडतात. एका जिव्हाळ्याच्या गोष्टीमुळे तुमचा आणि माझा संबंध येत आहे, तेव्हा माझी सगळी हकीकत तुम्हाला कळलेली बरी. त्याने कनवेटीला लावलेली तपकिरीची डबी काढून ती उघडली. एक चिमूट भरून ती नाकात कोंबली आणि नंतर तो म्हणाला, भूमातेची आम्ही लेकर, पण तिला आता ओळखतं कोण? आता जमीन कुणाला हवीये? प्रत्येकाला हवीये, ती म्हणजे सरकारी नोकरी. प्रत्येकाला सरकारी नोकरीचीच तळमळ. प्रत्येक जण घरच्या सोन्यासारख्या जमिनी पडंग टाकून परक्यांकडे भिकेची याचना करीत असलेला दिसतोय. तुम्ही कुठल्याही भागातून फिरा, तुम्हाला काय दिसून येईल? बापुडवाने माड भिकाऱ्याप्रमाणे उभे आहेत. बिचारांच्या मुळांना कुदळ लागल्यास कितीतरी वर्ष लुटली असतील. तुम्ही आम्ही बामण लोक पूर्वी स्वतःच्या हाताने नांगर धरीत असू आणि जमिनी पेरत असू. आज सगळीकडे नुसता रखरखाट. जमिनीवर जो मनुष्य राहिला त्याला जमीन उपाशी कधीच ठेवत नाही. तुम्ही कुणबी लोकांना पाहिलं आहे का? जमिनीशिवाय ते आणखी कुणालाही ओळखत नाहीत. दिवस रात्र जमिनीची सेवा करतात. नाचणे, पाकळ, मिरची, संसाराला जे जे लागेल ते डोंगर माथ्यावर पिकवतात. आणि त्यांच्या त्या लहानग्या झोपड्यांतून केवढी सुबकता. 2-2 वर्ष सहज पुरेल एवढा दाना घराच्या माळावर बांधून ठेवलेला असतो. जमिनीशी ते जी एकनिष्ठता राखतात ती त्यांना फळाला येते. आम्ही मात्र तिच्याशी प्रतारणा करतो आणि ती आम्हाला उपाशी मारते. भटजी पुढे बोलणारच होता, पण स्वतः संबंधी त्याने अजून काहीही सांगितले नव्हते, म्हणून मी म्हटले, तुम्ही स्वतः संबंधी काही सांगणार होतात ना? हो हो, हे माझं नाही, असंच होतं. या वयात आठवणच राहत नाही. आता तुम्हाला माझी हकीकत सांगतोच. तो थोडा वेळ थांबला. अप्रिय गोष्टी उघड करताना मनाची जी विचित्र धडपड होती
तशीच त्याच्या मनाची झाली असावी, कारण हकीकत सांगण्यास सुरुवात करण्यापूर्वी त्याचा मूळचा अंतर्मुख चेहरा अधिकच अंतर्मुख झाला. त्यावर त्याच्या मानसिक कलहाचे प्रतिबिंब पडले आणि तो सावकाश म्हणाला, जमिनीच्या मायेचं मला बाळकडूच मिळालं होतं. पिढ्यानपिढ्या आमच्या घराण्यात जमिनीची सेवा करण्यात आली होती. मी लहान 4 वर्षांचा होतो तेव्हापासून कुळागरात काम करीत असे. त्या वयात देखील वडील काम करत असताना मी त्यांच्या शेजारी उभा राहून मोठ्या उत्सुकतेनं सगळं पाहत असे. तुम्हाला खोटं वाटेल, पण खरी गोष्ट ही आहे, त्या मोठ्या कुळागरात लावलेल्या केळी पोफळी मी अगदी मोजून ठेवल्या होत्या आणि कोणकोणत्या केळीवाल्या आहेत, त्यांच्या घरांना किती केळी आहेत ते सगळं मला ठाऊक होतं. मला शिक्षण नको होतं, मला भिक्षुकीची आवड नव्हती. आईची फार इच्छा की मी चांगलं संस्कृत शिकून शास्त्री पंडित व्हावं आणि लोकांत नाव काढावं, पण असल्या वृत्तीचा मला तिटकारा होता. समोर आपलं कुळागर पसरलेलं असताना पोटासाठी भिक्षुकी पत्करून मी शास्त्री पंडित होऊ? ज्याला कीर्तीची आवड असेल त्यानं पंडित व्हावं, मला ती नको होती. जमिनीच्या वेडात मला धन, कीर्ती, मोठेपणा काही नको होतं. दिवस रात्र एक माझं कुळागर पण किती सुंदर होतं. तिथं कुणी शिरलं की तिथून हलू नये असं त्याला वाटावं. जिथं तिथं चिमुकली तळी होती. डोंगरावरून येणाऱ्या स्वच्छ पाण्याचे पाट कुळागराच्या वेगवेगळ्या थरांतून खेळवले होते. पोफळी, केळी, फणस वगैरे सर्व झाडं कशी समांतर आणि व्यवस्थित लावली होती की दर हाताला एक मूळ लावूनही झाडांची गर्दी दिसत नव्हती. एका टोकाला राहून नजर फेकली म्हणजे कुळागरातील लहान मोठी सगळे मोजून घ्यावी. मी वाढत होतो, पण माझी वाढ माझ्या लक्षात कुठे येत होती? कुठलं झाड किती वाढलं आहे, कुठं नवीन झाड लावलं पाहिजे या विचारात आपल्या आयुष्याचे दिवस मोजायला कुणाला फावतं होतं? मी वयात आलो आणि माझ्या घरात माझ्या लग्नाचं घाटू लागलं. आई बाबांनी लग्न होण्यासाठी आग्रह चालवला, पण माझं सगळं मन कुळागराच्या संसारात रमून गेलं. त्या मायेत स्वार्थाचा, फायद्याचा अंशही नव्हता. निरपेक्ष रीतीने केलेल्या प्रीतीत केवढी जादू भरलेली असते नाही का? फायद्या तोट्याचे हिशोब मांडून माया करणारा इसम करंटाच नाही का? कुळागर मला पोषित होतं म्हणून त्याच्यासाठी मी कष्टात नव्हतो. कुळागरानं मला पोसावं म्हणून मी माझ्या घामाच्या पाण्यानं ती मुळं शिंपित होतो. तसं केल्याशिवाय मला जगताच येत नव्हतं, म्हणून मला कुळागर हवं होतं. कुळागर उत्पन्न काय देतं हा विचार माझ्या मनात मी केव्हाही येऊ दिला नाही आणि कुळागराच्या कामाची वाण मला केव्हाच घासली नाही. पोफळीला नेमानं पाणी देणं, पोफळी पाडणं, पोफळी फोडून त्याची सुपारी तयार करणं, केळी लावणं, जून झालेले घड कापून आणून ते पिकत घालणं, अशी एक ना दोन कितीतरी कामं मला नित्य करावी लागत आणि ही कामं करताना आयुष्याचे दिवस कसे झरझर निघून जात हे मला कळतच नव्हतं. बाहेरचं जग कसं आहे आणि ते कसं बदलत आहे याची जाणीव मला नव्हती. माझं कुळागर प्रत्येही वाढत आहे, समृद्ध होत आहे आणि त्याचबरोबर माझ्या घरात देखील समृद्धी नांदत आहे एवढंच मला दिसत होतं. तुम्हाला वाटेल काय वेडा माणूस आहे हा, जमिनीवर, झाडावर कुणी असं प्रेम केलं आहे का? हो, प्रेम केल्याशिवाय, प्रेम दिल्याशिवाय मिळत नसतं. माझी जमीन, माझी झाडं माझ्याकडे बोलत होती. त्यांची सुख दुःख मला कळत होती. पाळलेली जनावर आपल्याकडे बोलत नाहीत असं तुम्हाला वाटतं का? ज्यांना आपली सुख दुःख बोलून दाखवता येत नाहीत अशी अर्भक काहीच का आपल्याला सांगत नाहीत? ती सगळी बोलतात, पण त्यांचं बोलणं कळण्याइतकं आपलं मन हळूवार बनलं पाहिजे. कोणत्या झाडाला काय इजा झाली आहे ते मला अंतस्फूर्तीनं कळतं. झाडावर नजर पडतात त्याची सगळी स्थिती जणू काही माझ्या नजरेपुढे उभी राहावी. काय सांगू तुम्हाला महाराजा, तुम्हाला निर्जीव वाटणारी ही झाडं मुक्या भाषेत माझ्याकडे बोलत होती.